राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे। उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। हवामान विभागाने 5 दिवसांचा उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे। पालघर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे। उष्माघातामुळे पालघरमध्ये एका 16 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे। पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उष्माघाताने पालघर जिल्ह्यात पहिला बळी घेतला। विक्रमगड तालुक्यातील केव गावातील वेडगेपाडा येथील राहणारी अश्विनी विनोद रावते या 11वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उष्माघाताने सोमवारी दुपारी बळी घेतला। तर विक्रमगड येथे राहणारी अश्विनी रावते मोनोर येथील SP मराठे ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी शिकत होती। सोमवारी 15 एप्रिलला दुपारी परीक्षा देऊन घरी आली होती। अश्विनी घरी परतली तेव्हा आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती, तर वडील मोनोर येथील बाजारात गेले होते। त्यामुळे घरात कुणीच नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली होती। शेतावर जात असतानाच उन्हाच्या तडाख्याने भोवळ येऊन ती शेतातच पडली होती। प्रचंड ऊन असल्याने पाड्यावर कुणीच आजूबाजूच्या शेतावर नसल्याने अश्विनी तब्बल 2 तास बेशुद्ध अवस्थेत पडून होती। इकडे घरी आलेल्या आईने अश्विनीची बॅग बघितली, पण अश्विनी घरात दिसत नसल्याने आई तिला शोधत शेतावर पोहोचली। तेव्हा अश्विनीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहून आईला धक्का बसला। गावकऱ्यांच्या मदतीने अश्विनीला उपचारासाठी मोनोर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। उष्माघाताने अश्विनीचा बळी घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान राज्यभर उन्हाचा तडाखा वाढला असून विक्रमगड तालुक्यात तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे, तर पालघर जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। प्राथमिकदृष्ट्या आपण चौकशी केली असता प्रथमतः असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्यामध्ये तिचा मृत्यू हा उष्माघाताने झालेला आहे। आमच्यापर्यंत आलेली माहिती अशी आहे की ती शाळेतून कॉलेजमधून घरी आल्यानंतर शेतात गेली आणि शेतात गेल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर दवाखान्यात नेला असता ती मृत असल्याचं घोषित केलं गेलं, परंतु अद्यापही PM रिपोर्ट आला नसल्याने आम्हाला खरं कारण कळू शकलेलं नाही। PM रिपोर्ट आल्यानंतर तिच्या मृत्यूचं जे कारण समोर येईल त्याप्रमाणे शासकीय नियमानुसार जी काही कार्यवाही असेल ती करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य उकाड्याने हैराण झाले असतानाच उष्माघाताने पालघर जिल्ह्यात पहिला बळी घेतला। सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे। दरम्यान हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचं म्हटलं आहे।